नंदुरबार पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रथमेश चौधरी यांची निवड करण्यात आली आणि या निवडीनंतर विजय मिरवणूक सुद्धा काढण्यात आली। मात्र या मिरवणुकीमध्ये झालेल्या राड्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। शिरीष चौधरी यांचे कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री अनिल पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर काही गंभीर आरोप केले। नंदुरबारमधील घटनेचा तीव्र निषेध केलाय। नंदुरबारमध्ये जी गुंडशाही सुरू आहे ती आता आम्ही उघड्या डोळ्यांनी बघणार नाही, अशा शब्दामध्ये त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय। या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने नंदुरबारचा किस्सा आपण सगळ्यांनी बघितला, त्याला ऍक्शनला रिॲक्शन झालेली। विजयाची मिरवणूक काढायला खरं तर पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नाही दिली हा सगळा संशोधनाचा विषय। परवानगी दिली असेल तरी आणि नसेल दिली तरी सुद्धा कोणाला चिथावणी देणं, कोणाला शिवीगाळ करणं, अर्वाच्य भाषा वापरणं, याच्याने आपला काही हेतू सिद्ध होत नसतो। त्यामुळे पोलीस प्रशासनाला मला पहिला सवाल असणार आहे की पोलीस प्रशासनाने यांना परवानगी दिली होती का, आणि दिली असेल तर ती देता येते का, हा पोलीस प्रशासनाच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रशासनाला माझा पहिला सवाल असणार आहे।